कोहळा जटेश्वर या गावातील शेतकऱ्याने पेरणीचे दिवस तोंडावर आले असतानाच शेतात पेरणी करण्यापूर्वीच आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। कारण त्यांना त्यांच्या शेतात जाण्याकरिता जो रस्ता आहे तो चक्क चोरीला गेला आहे। सविस्तर बातमी अशी की जलयुक्त शिवार योजना अंतर्गत झालेल्या कामातून काही रस्ता पूर्णपणे फोडून निकामी करून नाला शेताजवळ सोडण्यात आला आहे। कोहळा येथील शेतकरी भगीरथ नामदेव वाघमारे यांच्या मालकीचे गट क्रमांक 152 मौजे कोहळा जटेश्वर यांचा वाही पेरी करण्याचा रस्ता मुख्य डांबर रस्त्याजवळ पूर्व दिशेला गट क्रमांक 152 पर्यंतचा आहे। त्यांचे शेत नाल्याच्या त्या बाजूला असल्यामुळे 14 मीटरचा नाला भर पावसात पार तरी कसा करायचा आणि पेरणी करिता लागणारे ट्रॅक्टर बैल जोडी शेतात कशी आणायची हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठेपला आहे। शेतकरी भगीरथ वाघमारे यांच्या तक्रारीनुसार यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत नाला रुंदीकरण व खोलीकरणाचे काम चालू होते। या कामात गैर अर्जदाराने नाला खोली करणाऱ्या मशीन चालकाला खोटी माहिती व लाचलुचपत देऊन रस्ता फोडून निकामी केला। चालू कामावर संबंधित अधिकारी यंत्रणेचे लक्ष पण कमी होते। त्यामुळे अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली असून पेरणीपूर्वी शेतात जाण्याकरिता शासनाने रस्ता उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी भगीरथ वाघमारे यांनी केला आहे। माझ्या शेतात जाण्याचा जो बैलवंडीचा रस्ता होता तो आदेशाचा पारित होता, तो पूर्णपणे फोडून नष्ट केलेला आहे। त्यामुळे शेतात जाण्याला कोणताही मार्ग उरलेला नाही। शेताला रस्ता असल्याशिवाय पीक काढता येत नाही आणि शेताजवळून कोणताही पर्यायी रस्ता नाही। त्यामुळे शेत पूर्णपणे पडीत राहून नापीक होण्याचे लक्षण दिसत आहे। आमच्याकडे काही दुसरा कोणता व्यवसाय किंवा धंदा नाही किंवा दुसरे शेत नाही। या शेतावर आमच्या कुटुंबाचा पूर्ण उदरनिर्वाह चालतो। त्यामुळे भविष्यात आत्मदहन करण्याची पाळी आलेली आहे। उत्तम ब्राह्मणवाळे, सागर सवालाके, नांदगाव, खंडेश्वर, विदर्भ न्यूज।